जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग झालेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। I never knew you were the for me. सर्वात अगोदर आपल्याला अलाइट मोशन हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं भावांनो। तुम्हाला प्रोजेक्टवरती येऊन बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक सॉन्ग आणि त्याच्यावर ते बीट दिसेल भावांनो। त्यानंतर काय करायचं आहे, जी फर्स्ट बीट आहे आपल्याला तिच्यावरती जायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती जाऊन तुम्हाला एक इमेज दिला जाईल भावांनो। तो इमेज आपल्याला शेवटपर्यंत असं ओढून घ्यायचा आहे। इमेजला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर वरती 3 डॉटवर जायचं आहे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। या इमेजला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं भावांनो व्यवस्थित। त्यानंतर दुसऱ्या बीटवरती यायचं आहे। इथे आपल्याला या इमेजला स्प्लिट करून घ्यायचं भावांनो। त्यानंतर आपल्याला इमेजवरती क्लिक करून घ्यायचं भावांनो। इमेजवरती क्लिक केल्यानंतर जो फर्स्ट इमेज होता त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ॲड इफेक्टवरती जायचं आहे। इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे वरती सर्चमध्ये जाऊन गेशियन सर्चमध्ये गेशियन असं नाव सर्च करायचं भावांनो। अशा प्रकारे खाली तुम्हाला दिसून जाईल भावांनो। ते गेशियन ब्लर नावाचं आहे। अशा प्रकारचा इफेक्ट घ्यायचा भावांनो। स्टँडर्ड सेटिंगवरती जायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे अशा प्रकारे प्लस की ॲड करून द्यायची भावांनो। त्यानंतर जी 8 सेकंडपर्यंत यायचे त्याला अशा प्रकारे आपल्याला त्याची जी हे असते सर ब्लरची कमी करून घ्यायची भावांनो। त्यानंतर आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं भावांनो। त्यानंतर तुम्हाला एक PNG दिली जाईल भावांनो। नाव जे आपले PNG डायलॉग PNG ती दिली जाईल भावांनो। अशा प्रकारे तिला सेट करून घ्यायचं आहे। तिला पण अशा प्रकारे शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर तिला शेवटपर्यंत ओढून घेतल्यानंतर 8 सेकंडपर्यंत यायचे तिला पण इथे असं स्प्लिट करून घ्यायचं भावांनो। तिला स्प्लिट केल्यानंतर आपल्याला पण तिच्यावरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन ॲड इफेक्ट करायचं आहे। परत आपल्याला तो गेशियन ब्लर हा इफेक्ट घ्यायचा आहे। प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला इथे 4 सेकंडपर्यंत येऊन जायचं भावांनो। इथे हा इफेक्ट आपल्याला अशा प्रकारे कमी करून घ्यायचं भावांनो अशा प्रकारे। त्यानंतर परत आपल्याला 8 सेकंडपर्यंत जायचं आहे भावांनो। प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। आपल्याला तुम्हाला परत एक PNG दिली जाईल भावांनो डायलॉगची, ती अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायची भावांनो। त्यानंतर तिला पण अशा प्रकारे शेवटपर्यंत खेचून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला फर्स्ट बीटवरती येऊन जायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जाऊन तुम्हाला एक बॉर्डर PNG दिली जाईल, तिला अशा प्रकारे शेवटपर्यंत असं ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला परत बॅकला जायचं भावांनो। शेक इफेक्टवरती जायचं आहे। आपल्या शेक इफेक्टवरती गेल्यानंतर जो राऊंड रेक्टँगल इफेक्टवरती जायचं आहे। इफेक्टवरती क्लिक करून कोपऱ्यामध्ये 3 डॉटवर जाऊन कॉफी इफेक्ट करून घ्यायचं आहे। परत आपल्याला बॅक जायचं आहे, बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट आपल्याला इथे पेस्ट करून टाकायचा आहे भावांनो अशा प्रकारे इफेक्ट आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे भावांनो। त्यानंतर आपल्याला कोपऱ्यामध्ये जो बाण आहे आपल्याला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं भावांनो अशा प्रकारे। बाणावर क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचा व्हिडिओ, गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल भावांनो व्हिडिओ। आपला आजचा व्हिडिओ झालेला आहे भावांनो। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका भावांनो। धन्यवाद।